लालबावटा फेरीवाले, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीनं सोलापुरातील 70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांची मागील 25 दिवसापासून त्यांच्या कुटुंबियांची मोठी आबाळ होत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे. याच्याकडे लक्ष वेधण्याकरिता सोलापूर महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. 70 फूट भाजी मंडई या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या परिसरात विक्रेते व ग्राहक फिरणे बंद झालेले आहे. ही प्रशासनाची दडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त 70 फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी. यासंबंधी आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने आपण सहपत्नीक सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी 70 फूट भाजी मंडई, भाजीपाला, फळ विक्रेते यांच्या प्रश्नासंबंधी 5 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आले आहे. अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून पुढील लढ्याची दिशा कायम राहील याकरिता ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत. यासाठी 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळ विक्री करत आहेत. यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2 ते 3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते. कारवाईच्या नावानं जप्त केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते. प्रशासनाकडून याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही. यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे. यावर मात करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकामार्फत पर्यायी भाजी मंडई अशोक परिसरातील चिप्पा मार्केटची निर्मिती केली. हे चिप्पा मार्केट मुख्य बाजारपेठापासून 2 किलोमीटर आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणे गैरसोयीचे व जिकरीचे आहे. नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहिती सुद्धा नाही. सदर चिप्पा मार्केट या ठिकाणी अवतीभोवती कारखाने असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असते. या चिप्पा मार्केटमध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे तळीराम खुलेआम मद्यपान करतात, भांडणे होतात. आज मितीस 2 वेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाणे येथे आहे. या परिसरात नेहमीच व्यसनी लोकांचे वावर असून महिला, वृद्ध व लहान मुले यांना या ठिकाणी येणे भीतीचे वाटते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक यायला धजावत नाहीत. या वस्तुस्थितीबाबत फळे, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले प्रशासन व अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी नोंदविले, कारवाई थांबवण्यासाठी विनंती केली. मात्र प्रशासनाने पुढाकार घेऊन चिप्पा मार्केट येथे भाजीपाला, फळे विक्रेते, फेरीवाला यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओटा बांधून दिले. त्याप्रमाणे या विक्रेत्यांनी तब्बल 3 महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले. मात्र त्यांना नफ्याऐवजी आणलेल्या भाजीपाला त्याच ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली. व्यवसाय तोट्यात गेला. विक्रेते कर्जबाजारी झाले आणि पुन्हा 70 फूट रोड या ठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी गेले. या ठिकाणी साधारणतः 200हून अधिक विक्रेत्यांकडून दररोज 25 रुपये दंडाची पावती स्वीकारली जाते. याची नोंद घेणे आवश्यक आहे. शासनाने उपविधी मंजूर करण्याकरिता सर्व महानगरपालिका यांना सूचित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिका यांनी सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 8 दिनांक 20 मे 2009च्या मान्यतेने उपविधी लागू केलेला असून 2009 मध्ये मंडई विभागाकडून दिल्ली येथील एका संस्थेद्वारे फेरीवाले यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली होती. तथापि ती पूर्ण होऊ शकली नाही. मंडई विभाग यांच्याकडील उपलब्ध माहितीनुसार दिनांक 13 मे 2009 रोजी आयुक्त यांच्या मान्यतेने सर्वसाधारण सभा यांच्याकडे राष्ट्रीय फेरीवाला तांत्रिक समिती त्वरित स्थापन करण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावास ठराव क्रमांक 20 मे 2009 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. दिनांक 20 जून 2009चे आयुक्त यांच्या टिप्पणीनुसार जनतेकडून हरकती व शिफारसी मागविल्या असता हरकती व शिफारसी आल्या नसल्यामुळे सुनावणीची प्रक्रिया आवश्यक नाही व आदर्श उपविधीस मनपा ठराव क्रमांक 179 दिनांक 11 फेब्रुवारी 2010 रोजी मान्यता देण्यात आली. दिनांक 7 जून 2014च्या पत्राने महाराष्ट्र शासन यांनी फेरीवाले
धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी व शहर फेरीवाला समिती त्वरित स्थापन करण्यात यावी असे आदेश दिले. तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभागामार्फत पथविक्रेता योजना 2017 हे शासन निर्णय 9 जानेवारी 2017 रोजी जाहीर केले असून त्यातील कलम 7.1 विक्री प्रक्षेत्रे निर्धारित करण्याची तत्वे यातील नमूद उपकलम 1 व 4 नुसार फळभाजी विक्रेत्यांना अटी शर्ती व स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने रस्त्याच्या दुतर्फा जीवनावश्यक वस्तू व फळभाजी विक्री करण्यास परवानगी देण्याचे प्रयोजन नमूद आहे. तरी आपण यामध्ये हस्तक्षेप करून 70 फूट भाजी मंडई येथे व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, चारचाकी फेरीवाले व अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना याच ठिकाणी आपले नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी. या मागण्या मान्य करणे अत्यंत गरजेचे व न्यायाचे आहे. अन्यथा रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. रोडवर 200 विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात. अनेकदा त्यांच्यावर संकट आले. प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो, त्या लोकांना संरक्षण दिलं. महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढला 9 जानेवारी 2017ला. रहदारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल, बुधवार असेल. आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये 2 वार आहेत, मंगळवार आणि बुधवार. या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट भरतं. अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री नामदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे 70 फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनरला त्यांनी झापलं. त्यामुळं 70 फूट रोडवर आता 25 दिवस झाले संक्रांत आलेला आहे. 200 माणसं जगायचं मुश्किल आहे. चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं, पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही, प्रतिसाद मिळत नाही. आणलेलं भाजीपाला आणि फळफळावळे फेकून द्यावे लागतात, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेलने. आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या. नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करून सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले, कॉम्रेड युसूफ मेजर त्या ठिकाणी जाऊन 200 विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करते. तुरुंगात गेलं तरी परवा नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या ही आमची ठाव आहे. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, कॉम्रेड युसूफ शेख मेजर, नलिनीताई कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, खाजाबाई करजगी, अकिल शेख, मल्लेशम कारंपुरी, जाफर शेख, रुक्मिणी कावळे, शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती.